नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत आंबा केक. तुम्ही इथे हा केक पाहू शकता. अगदी छान मऊसूत, जाळीदार आणि लुसलुशीत असा बनला गेलेला आहे. बनवायला खूप सोपा आहे. त्याचबरोबर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण अजिबात भांड्यांचा पसारा न करता आज आपण हा केक बनवणार आहोत. तुम्ही इथे हा केक पाहू शकता. अगदी सुरेख असा बनला गेलेला आहे. चवीला तर अप्रतिमच लागतो. तर अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. त्याचबरोबर चॅनलला हाईप करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक आंबा घेतलेला आहे. आंबा स्वच्छ धुवून तो कोरडा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर देठाकडची बाजू कट करून आपल्याला ह्याचं जे साल आहे वरचं ते या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे. तसेच साध्या सोप्या पद्धतीने ताटसर आमरस कसा बनवायचा ही पण रेसिपी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तुम्ही जाऊन पाहू शकता. आता आपण साल काढून घेतल्यानंतर ह्याचा जो गर आहे तो काढून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी इथे आपण एक बाऊल घेतला आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि चाळणीवरती प्रेस करून अगदी छान असा मऊसूत असा हा आंब्याचा गर आपण तयार करून घेतलेला आहे. तर आता पुढची प्रोसेस करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी इथे मी रवा घेतलेला आहे. रवा थोडासा जाडसर होता त्याच्यामुळे झाकण लावून रवा छान असा बारीक मिक्सरला फिरवून घेतला. रवा छान असा बारीक तयार झाल्यानंतर पुन्हा आपण बाकी इतर साहित्य जे आहे ते याच्यामध्येच घालून व्यवस्थित असं मिक्स करणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे मी पाववाटीपेक्षा थोडीशी जास्त पिठी साखर घेतलेली आहे आणि पाववाटी घेतलेला आहे मैदा. गोड जास्त आवडत असेल तर पिठी साखर वाढवली तरीही चालेल. त्यानंतर आंब्याचा जो गर आहे तो घालून घ्यायचा आहे आणि इथं घालायचं आहे अर्धी वाटी दूध घालायचं आहे. त्यानंतर फ्लेवरसाठी इथे मी 2 थेंब व्हॅनिला एसेन्स घातलेत. आता याला झाकण लावून छान असं मिक्सरला फिरवून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व मिश्रण अगदी छान असं मऊसूत असं व्हिडिओमध्ये ज्या टेक्स्चरमध्ये दाखवलं या पद्धतीने व्यवस्थित फिरवून घेतलं. आता याच्यावरती झाकण ठेवून हे 10 ते 15 मिनटासाठी असंच बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत इतर तयारी करून घेऊया. त्याच्यासाठी केक टिन घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. जर केक टिन नसेल तर कोणतंही स्टीलचं किंवा पातेलं घेतला तरीही चालेल. आता सर्व तूप व्यवस्थित असं केक टिनला लावून घेतलं आणि त्याच्यानंतर घातलेलं आहे बटर पेपर. आता हे असंच बाजूला ठेवायचं आहे. पुन्हा 10 मिनिटानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता छान असा रवा जो आहे तो इथं भिजला गेलेला आहे. आता याच्यामध्ये इतर साहित्य घालून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी छोटी वाटी तेल घेतलेलं आहे. तेल घातल्यानंतर मिक्सरचं झाकण लावून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊया. आता याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा खायचा सोडा आणि पाव चमचा इथे बेकिंग पावडर वापरलेली आहे. त्याच्यावरती थोडंसं दूध टाकून आपल्याला हे आता छान असं मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी हे छान असं बॅटर जे आहे ते केकचं तयार झालेलं आहे. आता केक टिनमध्ये हे संपूर्ण जे बॅटर आहे ते आपण काढून घेऊया. संपूर्ण बॅटर केक टिनमध्ये काढल्यानंतर थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला केक टिनमध्ये हे जे बॅटर आहे ते घालण्या अगोदर गॅसवरती कढई छान अशी प्रीहीट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो डबा आहे तो कढईमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर झाकण लावून मंद आचेवरती आपल्याला जवळजवळ 25 ते 30 मिनटं केक बेक करून घ्यायचा आहे. तर इथे मी बरोबर अर्धा तास हा केक बेक करून घेतला आणि इथे आपण झाकण काढून पाहू शकतो किती सुंदर असा हा जो केक आहे तो तयार झालेला आहे. तर आता आपण हा चेक करूया. टूथपेस्ट घेतली आणि बरोबर आपल्याला मध्यभागी अशी ही टूथपेस्ट घालून बघायची आहे. जर त्याला अजिबात जर पीठ लागलेलं नाही तर याचा अर्थ आपला केक जो आहे तो तयार झालेला आहे.
आता केक काढून घेऊन संपूर्णपणे केक गार करून घेतलेला आहे. आता थोड्याशा याच्या ज्या कडा आहेत त्या आपण ओपन करून घेऊया आणि त्यानंतर एखाद्या प्लेटवरती किंवा ताटावरती हा जो केक आहे तो व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख असा हा जो केक आहे तो इथं तयार झालेला आहे. आता आपण कट करून पाहूया. तर अगदी जाळीदार असा हा मऊसूद असा आंब्याचा केक जो आहे तो इथे तयार झालेला आहे. आता आपण याचे छोटे छोटे पीस कट करून पाहूया, जेणेकरून तो असा सर्व बाजूने अगदी एकसारखा बनला आहे का. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आंब्याचा हा मऊसूद जाळीदार केक तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, त्याचबरोबर चॅनलला हाईप करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हीही सध्या सीझन आहे तोपर्यंत असा हा नक्की करून पहा. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.